देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकमान्य विद्यालय, जुने नाशिक येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री श्रीराम महाजन होते। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री दत्तात्रय गुजराथी व माननीय श्री मिलिंद धटिंगण यांची उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती व परंपरा दर्शविणारी विविध लोकप्रिय गीते व नृत्यकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालक व उपस्थित मान्यवरांकडून भरभरून दाद मिळाली। यावेळी उपस्थित पालक व हितचिंतकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रकमेची बक्षिसे दिली। कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या आरतीने करण्यात आली। शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला। लोकमान्य विद्यालयाचा हे वार्षिक स्नेह संमेलन असलं तरी माझा अनुभव असा आहे की लोकमान्य विद्यालयामध्ये वर्षभर स्नेह संमेलन चालू असतं। विविध प्रकारची उपक्रम आपल्या लोकमान्य विद्यालयात होतात। चित्रकलेपासून नृत्यकलेपर्यंत आणि गायनकलेपासून तर वक्तृत्व कलेपर्यंत लोकमान्य विद्यालय ही उपक्रमाची शाळा आहे। जुन्या नाशिक सारख्या मागास वस्तीमध्ये गेली 62 वर्ष ही शाळा कार्यरत आहे आणि या शाळेमधून विविध प्रकारचे माजी विद्यार्थी आज नाशिक शहरामध्ये आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक गाजवित आहेत। जागतिक कीर्तीचे डॉक्टर इथपासून तर नगरसेवक महापौर पदापर्यंत ज्यांनी पदं भूषवली आहेत असे सगळे महान नागरिक या लोकमान्य विद्यालयाच्या शाळेतून त्यांची जडणघडण झालेली आहे। या शाळेमध्ये अशा प्रकारे सर्वांगीण उन्नती व्हावी म्हणून शाळेमध्ये दर शनिवारी विद्यार्थ्यांचा संस्कार वर्ग घेतला जातो आणि या संस्कार वर्गातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती केली जाते। त्यामुळे हा वार्षिक स्नेह संमेलन हा जरी आज वार्षिक असला तरी पुन्हा एकदा मला सांगायला आनंद होतो की लोकमान्य विद्यालयामध्ये वर्षभर स्नेह संमेलन चालू असतं आणि त्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सगळे पालक यांचं आम्हाला सहकार्य लाभतं। त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार। बघा, आज आपल्या लोकमान्य विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या सर्वांचे लाडके आणि सतत आपल्या शाळेवर प्रेम करणारे, आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे माननीय श्री श्रीराम महाजन सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले मिलिंदजी धटिंगण, त्याचबरोबर दुसरे पाहुणे गुजराती सर, त्याचबरोबर आपल्या शालेय समितीचे सदस्य गोविंदराव विदाते सर, त्याचबरोबर रोहिणीताई कुलकर्णी, विवेकजी पुरकर सर आणि सर्व पालक बहुसंख्येनं उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या माजी विद्यार्थी जो संघ आहेत त्या संघाचेही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि यानंतर 2 मिनिटं आमच्या अध्यक्ष साहेबांना बोलण्याची विनंती करतो।